नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 10 बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे बेरीज करा। पहिलं उदाहरण 6.1/3 अधिक 2.1/3। आता या ठिकाणी आपल्याला दोघी अपूर्णांकांची बेरीज करायची आहे। बघा या प्रकारे करणार आहोत। आता या ठिकाणी 6.1/3 यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो। बघा या ठिकाणी 3 गुणेला 6 अधिक 1। बघा 3 गुणेला 6 अधिक 1 छेद 3 अधिक या पूर्णांकाला सुद्धा 3 गुणेला 2 अधिक 1 छेद 3 या प्रकारे आपण मांडून घेतलं। म्हणजेच याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे आहे। नंतर या ठिकाणी बघा 3 गुणेला 6 3 सक 18 18 अधिक 1 19 छेद 3 अधिक 3 दुनी 6 6 अधिक 1 7 7 छेद 3 म्हणजे या दिलेल्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये करून घेतलेलं आहे। दोन्ही अपूर्णांकांचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात झालेलं आहे। आता बघा दोघी अपूर्णांकांचा जो छेद आहे तो समान आहे। जर छेद समान असेल तर अंशांची आपण बेरीज करतो। म्हणून या प्रकारे लिहिणार, म्हणून 19 अधिक 7 छेद 3 म्हणजे या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचा छेद सारखा होता, म्हणून फक्त एक वेळेस आपण त्याला लिहिला। बरोबर 19 अधिक 7 जर केले तर 26 छेद 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे 26 छेद 3। या प्रकारे प्रत्येक जी पायरी आहे तिच्या आधी आपण या प्रकारे बरोबरचं चिन्ह लावून घेणार आहोत। या प्रकारे हे पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण सोडवून घेतलं। दुसरं उदाहरण बघणार आहोत। बघा दुसरं उदाहरण आहे 1.1/4 अधिक 3.1/2 या प्रकारे हे दुसरं उदाहरण आहे। आता या ठिकाणी सुद्धा दिलेल्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेणार आहोत। कशा प्रकारे बघा, बरोबर 4 गुणेला 1 अधिक 1 छेद 4 अधिक या पूर्णांकाला 2 गुणेला 3 अधिक 1 छेद 2 या प्रकारे आपण मांडून घेतलं। आता या ठिकाणी करायचं आहे गुणाकार। सुरुवातीला 4 1 4 4 अधिक 1 5 छेद 4 अधिक 2 गुणेला 3 6 6 अधिक 1 7 7 छेद 2। बघा आता या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी दोन्ही जे अपूर्णांक मिळाले आहे त्यांचे छेद समान नाहीये। जर छेद समान नसले तर आपल्याला बेरीज करता येत नाही। आपल्याला तिरकस गुणाकार करून त्यांचे छेद समान करावे लागतात किंवा अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्यांचे छेद आपल्याला समान करता येतात। बघा कशा प्रकारे या ठिकाणी 5/4 हा पूर्णांक लिहून घेतला अधिक बघा आता या ठिकाणी छेद होता 4, या ठिकाणची संख्या होती 2। जर 2ला 2ने गुणलं तर या ठिकाणी आपल्याला 4 मिळणार, म्हणून या प्रकारे लिहिणार। बघा 2 गुणेला 2। जर छेदाला आपण 2ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपण 2नेच गुणणार। बघा आता काय मिळालं आपल्याला 5/4 अधिक 7 दुनी 14 छेद 4। बघा आता दोन्ही जे अपूर्णांक आहे त्यांचे आपल्याला छेद सारखे मिळाले। छेद जर समान असतील तर अंशांची आपण बेरीज करणार, म्हणजे 5 अधिक 14 छेद 4 बरोबर 5 अधिक 14 जर केले तर मिळाले 19 छेद 4। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 19 छेद 4। बघा आता या ठिकाणी जे पहिलं उदाहरणाचं उत्तर आलं होतं 26 छेद 3 आणि दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 19 छेद 4। दोघीही अंशाधिक अपूर्णांक आहे। बघा अंशाधिक जर अपूर्णांक मिळालेला असेल तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला या प्रकारे रूपांतर करता येईल। बघा आता 26 छेद 3 आहे। बघा व्यवस्थित लक्ष द्या, 26 छेद 3 आहे म्हणजे 26 या संख्येला आपल्याला 3ने भागायचं आहे। 3 8 24 शिल्लक राहिले 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे 8। म्हणून आपण या प्रकारे ना 8 पूर्णांक या ठिकाणी शिल्लक राहिलेली बाकी होती 2 8.2 छेद 3 या प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हे उत्तर मांडलेलं आहे। त्याचप्रमाणे
या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं होतं 19/4. यालाच आपण कसे लिहिणार तर 19 या संख्येला आपल्याला 4ने भागायचं आहे. 4 चौक 16. 19 मधून जर 16 गेले तर शिल्लक राहिले 3. म्हणून याला या प्रकारे मांडून घेणार. या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळाला 4 म्हणून 4.3/4. 3 ही बाकी होती म्हणून 3 आणि 4ने भागलं होतं म्हणून 4 म्हणून 4.3/4 हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण आहे 5.1/5 अधिक 2.1/7. आता या ठिकाणी सुद्धा यांचं रूपांतर आपण औषधिक अपूर्णांकात करून घेणार आहोत. या प्रकारे 5 × 5 अधिक 1/5 अधिक याला सुद्धा अंशाधिक अपूर्णांकात करण्यासाठी 7 × 2 अधिक 1/7. आता या ठिकाणी करायचा आहे सुरुवातीला गुणाकार. 5 5 25, 25 अधिक 1 26/5 अधिक 7 2 14, 14 अधिक 1 15, 15/7. बघा आता या ठिकाणी दोघी ज्या संख्या आहे यांचं रूपांतर तर अंशाधिक अपूर्णांकात होऊन गेलेलं आहे, परंतु दोन्ही जे अपूर्णांकांचे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. वेगवेगळे असल्यामुळे आपण त्यांची बेरीज करू शकत नाहीये, म्हणून तिरकस गुणाकार करून आपण त्यांना छेद त्यांचे समान करणार आहोत. या प्रकारे बघा तिरकस गुणाकार कसा करायचा तर या प्रकारचं चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. बघा 26ला गुणाकार करायचा आहे 7ने, 5ला सुद्धा गुणायचं आहे 7ने, अधिक 15 या संख्येला गुणणार आहोत 5ने आणि 7 या संख्येला सुद्धा गुणणार आहोत 5ने. या प्रकारे आपण हा गुणाकार करणार आहोत. बघा या ठिकाणी 26ला गुणाकार करायचा आहे 7ने. 7 सकम 42, 2 हच्चाले 4, 7 2 14, 14 अधिक 4 18, छेद 5 7 35, अधिक 15 × 5, 15 5 75, छेद 35. बघा आता या ठिकाणी दोन्ही ज्या संख्या आहे त्यांचे छेद समान आहे, म्हणून अंशांची आपण बेरीज करू शकतो. म्हणून 182 अधिक 75 छेद 35. आता बघा 182 अधिक 75 करूया बरोबर 2 अधिक 5 7, 8 अधिक 7 15, 5 हच्चाला 1, 1 अधिक 1 2, 257 छेद 35. आता या ठिकाणी हा जो अपूर्णांक मिळाला हा अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. या प्रकारे 257 या संख्येला आपण भागणार आहोत 35ने. आता या ठिकाणी 257ला भागायचं आहे 35ने. 35 7 बघा 7 5 35, 5 हच्चाला 3, 7 त्रिक 21, 21 अधिक 3 24. वजाबाकी करून घेऊया. 7 वजा 5 2, 5 वजा 4 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 7.12/35. पुढचं उदाहरण आहे 3.1/5 अधिक 2.1/3. आता या ठिकाणी सुद्धा याचं रूपांतर सुरुवातीला आपण अंशाधिक अपूर्णांकात करून घेणार आहोत. बघा या प्रकारे बरोबर 5 × 3 अधिक 1/5 अधिक 3 × 2 अधिक 1/3 बरोबर 5 त्रिक 15, 15 अधिक 1 16/5 अधिक 3 2 6, 6 अधिक 1 7/3 बरोबर. बघा आता या ठिकाणी दोघी आपल्याला अंशाधिक अपूर्णांक मिळालेले आहेत, परंतु त्यांचे छेद जे आहे ते वेगवेगळे आहे, म्हणून छेद समान करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. या प्रकारे बघा 16 × 3 छेद 5 × 3 अधिक 7 × 5 छेद 3 × 5 बरोबर. या ठिकाणी 16 × 3 16 त्रिक 48 छेद 5 त्रिक 15 अधिक 7 5 35 छेद 3 5 15 बरोबर. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा छेद सारखा आहे, म्हणून अंशांची आपण बेरीज करणार आहोत. 48 अधिक 35 छेद 15 बरोबर. आता बेरीज करूया. 8 अधिक 5 13, 3 हच्चाला 1, 4 अधिक 3 7, 7 अधिक 1 8 म्हणजे 83 छेद 15.
आता या ठिकाणी आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात उत्तर मिळालेलं आहे. याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करून घ्यायचं आहे. म्हणजे 83 या संख्येला आपण 15 ने भागणार आहोत. 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचा 75 वजाबाकी करून घेणार आहोत. या ठिकाणी 13 वजा 5 8 आणि 7 वजा 7 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळाला 5, बाकी शिल्लक राहिली 8 आणि छेद 15. म्हणजे 5.8/15 हे आपल्याला उत्तर मिळालं. दोन्ही उदाहरणं व्यवस्थित लिहून घेण्यासाठी तुम्ही हे जे पेज मी दाखवत आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. प्रश्न दुसरा, वजाबाकी करा. पहिलं उदाहरण दिलं आहे 3.1/3 वजा 1.1/4. बघा आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे. याच ठिकाणी सुद्धा आपण दिलेल्या अपूर्णांकांना अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेणार आहोत या प्रकारे. बघा, बरोबर 3 गुणेला 3 अधिक 1 छेद 3 वजा 4 गुणेला 1 अधिक 1 छेद 4 बरोबर 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10 छेद 3 वजा 4 1 4, 4 अधिक 1 5 छेद 4. बघा, या ठिकाणी आपल्याला अंशाधिक अपूर्णांक मिळालेले आहेत. आता या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक लिहिल्यानंतर या ठिकाणी त्यांचे छेद बघायचे आहे. छेद वेगवेगळे आहे, त्यामुळे त्यांची वजाबाकी आपण करू शकत नाहीये. म्हणून काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करून सुरुवातीला त्यांचे छेद सारखे करून घ्यायचे आहे. म्हणून या प्रकारे करणार तिरकस गुणाकार 10 गुणेला 4 छेद 3 गुणेला 4 वजा 5 गुणेला 3 छेद 4 गुणेला 3. बघा, आता या प्रकारे आपण हा तिरकस गुणाकार केलेला आहे. बरोबर 10 चौक 40 छेद 12 वजा 5 त्रिक 15 छेद 12. बघा, आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे छेद जे आहे ते समान आहे. म्हणून अंशांची आपण करणार आहोत वजाबाकी. बरोबर 40 वजा 15 छेद 12 बरोबर या ठिकाणी 40 मधून 15 आपल्याला वजा करायचे आहे. कारण दोन्ही संख्यांचे छेद समान होते म्हणून फक्त एक वेळेस आपण हा छेद लिहिलेला आहे. बघा, या प्रकारे वजाबाकी करणार आहोत. 10 वजा 5 5 आणि 3 वजा 1 2 म्हणजे 25 छेद 12. आता या ठिकाणी हा अंशाधिक अपूर्णांक मिळालेला आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. म्हणजे 25 या संख्येला 12 ने भागणार आहोत. 12 दुनी 24 शिल्लक राहिली बाकी 1. या ठिकाणी भागाकार मिळाला 2 म्हणून लिहिणार उत्तर 2.1/12. 2 हा आपला भागाकार आहे, 1 ही आपली बाकी आहे आणि 12 ने भागलं होतं म्हणून या ठिकाणी 12. दुसरं उदाहरण आहे 5.1/2 वजा 3.1/3. आता या ठिकाणी सुद्धा दिलेल्या अपूर्णांकांना आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेणार आहोत या प्रकारे. बघा, प्रत्येक पायरी लिहायच्या आधी आपण बरोबरचं चिन्ह लावून घेणार आहोत. 2 गुणेला 5 अधिक 1 छेद 2 वजा 3 गुणेला 3 अधिक 1 छेद 3 बरोबर 2 गुणेला 5 10, 10 अधिक 1 11 छेद 2 वजा 3 गुणेला 3 9, 9 अधिक 1 10 छेद 3. या प्रकारे हे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर तर झाले, परंतु दोन्ही अपूर्णांकांचे छेद सारखे नव्हते म्हणून त्यांची आपण वजाबाकी करू शकत नाहीये. म्हणून छेद आपण सारखे करणार आहोत तिरकस गुणाकार करून. मग तिरकस गुणाकार कसा करायचा, तर या प्रकारे 11 गुणेला 3 छेद 2 गुणेला 3 वजा 10 गुणेला 2 छेद 3 गुणेला 2 या प्रकारे बरोबर 11 गुणेला 3 11 त्रिक 33 छेद 6 वजा 10 गुणेला 2 20 छेद 6. बघा, आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचे छेद सारखे आहे म्हणून अंशांची आपण वजाबाकी करणार आहोत. म्हणजे 33 वजा 20 छेद 6 बरोबर 33 वजा जर 20 केले तर 3 वजा 0 3, 3 वजा 2 1 13 छेद 6 हे आपल्याला उत्तर मिळालं. परंतु हा अंशाधिक अपूर्णांक आहे, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. म्हणजेच 13 या संख्येला आपल्याला 6 ने भागायचं आहे. 6 दुनी 12, 13तून जर 12 गेले तर शिल्लक राहिला 1. म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर या प्रकारे लिहू शकतो 2.1/6
2 हा भागाकार होता, 1 ही बाकी होती आणि 6 ने भागलं होतं म्हणून या ठिकाणी 6 म्हणजे 2.1/6 हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण आहे 7.1/8 वजा 6.1/10. बघा आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या अपूर्णांकांना सुरुवातीला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे आहे. या प्रकारे बरोबर 8 गुणेला 7 अधिक 1/8 वजा 10 गुणेला 6 अधिक 1/10 बरोबर 8 7 56, 56 अधिक 1 57/8 वजा 10 सक 60, 60 अधिक 1 61/10. आता हे जे अपूर्णांक मिळाले हे अंशाधिक अपूर्णांक आहे. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे, परंतु वजाबाकी होऊ शकत नाहीये कारण यांचे छेद समान नाहीये. म्हणून सुरुवातीला आपण छेद समान करून घेणार आहोत तिरकस गुणाकार करून. बघा तिरकस गुणाकार कसा करणार तर 57 गुणेला 10 छेद 8 गुणेला 10 वजा 61 गुणेला 8 छेद 10 गुणेला 8 या प्रकारे बरोबर 57 गुणेला जर 10 केले तर 570 छेद 80 वजा 61 गुणेला 8 8 1 8 8 सक 48 म्हणजे 488 छेद 80. आता दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणून अंशांची आपण करणार आहोत वजाबाकी म्हणजे 570 वजा 488 छेद 80 या प्रकारे आपण ही वजाबाकी करणार आहोत. बरोबर या ठिकाणी 7कडे राहिला 6, या ठिकाणी 10, 10 वजा 8 2, 6 वजा 8 म्हणजे 16 वजा 8 8 आणि या ठिकाणी 4 वजा 4 0 म्हणजे 82 छेद 80. या प्रकारे तुम्हाला जर ही वजाबाकी जमत नसेल तर या प्रकारे करू शकता 570 वजा 488. बघा आता या ठिकाणी राहिला 6, या ठिकाणी बनले 10, 10 वजा 8 2, 6 मधून 8 जात नाहीये, या ठिकाणी राहिला 4, या ठिकाणी बनले 16, 16 वजा 8 8 आणि 4 वजा 4 0 म्हणजे 82 छेद 80. आता याला अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. बरोबर 80 1 80 शिल्लक राहिली बाकी 2 छेद 80 हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण बघणार आहोत 7.1/2 वजा 3.1/5. आता सुरुवातीला दिलेल्या अपूर्णांकांना आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेणार आहोत. या प्रकारे 2 गुणेला 7 अधिक 1/2 वजा 5 गुणेला 3 अधिक 1/5 बरोबर 2 7 14, 14 अधिक 1 15/2 वजा 5 त्रिक 15, 15 अधिक 1 16/5 बरोबर. आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे, परंतु छेद समान नाहीये म्हणून त्यांची वजाबाकी आपण करू शकत नाहीये. म्हणून तिरकस गुणाकार करून आपण त्यांचे छेद समान करणार आहोत. म्हणून 15 गुणेला 5 छेद 2 गुणेला 5 वजा 16 गुणेला 2 छेद 5 गुणेला 2 बरोबर 15 5 75 छेद 10 वजा 16 दुनी 32 छेद 10. बघा आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहे म्हणून अंशांची आपण करणार आहोत वजाबाकी म्हणजे 75 वजा 32 छेद 10 बरोबर 5 वजा 2 3, 7 वजा 3 4 म्हणजे 43 छेद 10. आता हा मिळाला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. म्हणून 43 या संख्येला आपण भागणार आहोत 10 ने. 10 चोक 40, 43 मधून 40 गेले शिल्लक राहिले 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 4.3 छेद 10. 4 हा भागाकार होता म्हणून 4 पूर्णांक, 3 बाकी होती म्हणून 3 आणि 10 हा छेदाला. प्रश्न क्रमांक 3 सोडवा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे सुयशने 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली. तर दोघांनी मिळून किती साखर आणली? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती?
बघा आता या ठिकाणी सुयशने 2.1/2 एवढी किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 एवढी किलोग्रॅम साखर आणलेली आहे. तर दोघांनी मिळून म्हणजे या ठिकाणी दोघांनी मिळून किती साखर आणली हे आपल्याला शोधून काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. बघा या प्रकारे लिहिणार आपण 2.1/2 अधिक 3.1/2 दोन्ही अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. कारण या ठिकाणी सुयशने आणलेली साखर आणि आशिषने आणलेली साखर या दोन्ही मिळून किती साखर आणली हे आपल्याला शोधायचं होतं. बघा आता या ठिकाणी दिलेला अपूर्णांक जो आहे त्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. कसं करणार तर या प्रकारे बघा 2 × 2 अधिक 1/2 अधिक 2 × 3 अधिक 1/2 बरोबर 2 दूनी 4 4 अधिक 1 5/2 अधिक 2 × 3 6 6 अधिक 1 7/2. आता या ठिकाणी दोन्ही जे अपूर्णांक मिळाले त्यांचा छेद सारखा होता म्हणून अंशांची आपण बेरीज करून घेतली. छेद 2 बरोबर 5 अधिक 7 12/2 12ला जर 2ने भागलं बरोबर तर या ठिकाणी आपल्याला मिळणार 6 किलोग्रॅम. 12ला जर 2ने भागलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 6. म्हणजे 6 हे काय आहे तर किलोग्रॅम आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर आणली. आता या ठिकाणी 1 किलोग्रॅमचा भाव दिलेला आहे. आता या ठिकाणी साखरेचा भाव दिलेला आहे म्हणजे 32 रुपये प्रति किलो. म्हणून लिहिणार आपण म्हणून 1 किलोग्रॅम साखरेचा भाव 32 रुपये. आता या ठिकाणी दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर आणलेली आहे. तर 6 किलोग्रॅमची आपल्याला किंमत शोधून काढायची आहे. म्हणून 6 किलोग्रॅम साखरेचा भाव बरोबर 1 किलोग्रॅमला जर 32 रुपये लागत असतील तर 6 किलोग्रॅमला आपल्याला 32 × 6 बरोबर 6 दूनी 12 2 हच्च्याला 1 6 त्रिक 18 आणि 1 19 म्हणजे 192 रुपये लागतील. म्हणजे या ठिकाणी 6 किलोग्रॅम साखरेची किंमत किती तर 192 रुपये. अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्यांची लागवड केली. 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली. तर किती भागात वांग्यांची लागवड केली. बघा आता या ठिकाणी आराधनाने 2/5 भागात बटाट्यांची लागवड केली. या ठिकाणी प्रत्येक लागवड आपण लिहिणार आहोत. बघा या प्रकारे बटाट्यांची लागवड 2/5 भागात केली. नंतर पालेभाज्यांची लागवड 1/3 भागात केली. आणि उरलेल्या भागामध्ये वांग्यांची लागवड केली. या ठिकाणी उरलेला भाग किती तो आपल्याला माहित नाही की ज्या ठिकाणी वांग्यांची लागवड झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी वांग्यांची लागवड किती भागात झाली ते माहित नाही. म्हणून त्यासाठी आपण एखादं अक्षर वापरणार आहोत. म्हणून वांग्यांची लागवड X भागात झाली असे मानू. बघा आता या ठिकाणी हा जो परस बाग होती त्या परस बागामध्ये 3 प्रकारच्या गोष्टींची लागवड झालेली आहे. एक म्हणजे बटाट्यांची लागवड, दुसरी म्हणजे पालेभाज्यांची लागवड आणि तिसरी म्हणजे वांग्यांची लागवड. आणि परसबाग किती होत्या तर पूर्ण परसबाग 1 होती.
म्हणून एका भागामध्ये या सर्व लागवड झालेल्या आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार. म्हणून बटाट्याची लागवड अधिक पालेभाज्यांची लागवड अधिक वांग्याची लागवड बरोबर एकूण जागा. म्हणजे एकूण जागा कोणती होती तर ती परसबागेची जागा होती. म्हणून या ठिकाणी एकूण जागा लिहिली. बघा आता या ठिकाणी बटाट्यांची लागवड किती भागामध्ये केली 2/5 भागामध्ये, अधिक पालेभाज्यांची लागवड केली 1/3 भागामध्ये, अधिक वांग्यांची लागवड किती भागात झाली आपल्याला ती माहित नव्हती. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं x भागामध्ये झाली बरोबर एकूण जागा किती. परसबाग आपल्याकडे फक्त होती 1. म्हणजे एका परसबागेमध्ये या 3 प्रकारच्या पालेभाज्यांची आपण लागवड ही केलेली आहे. बघा आता या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आता या ठिकाणी 2/5 आणि 1/3 यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. परंतु या ठिकाणी यांचा जो छेद आहे तो सारखा नाहीये. म्हणून आपण छेद समान करून घेणार आहोत. 2 × 3. बघा या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून त्यांचा छेद सारखा करून घेणार आहोत या प्रकारे. आता या ठिकाणी 2 × 3 6 छेद 15 अधिक 1/5 5 छेद 15 अधिक x बरोबर 1. आता या ठिकाणी बेरीज करणार आहोत कारण यांचा छेद समान आहे. म्हणून 6 अधिक 5 11 छेद 15 अधिक x बरोबर 1. आता या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे. म्हणून x बरोबर 1 वजा 11 छेद 15. या ठिकाणी 11 छेद 15 ही जी संख्या आहे ही धनपूर्णांक आहे. जेव्हा ही संख्या उजवीकडे जाणार तेव्हा ती ऋण बनली. म्हणून 1 वजा 11 छेद 15. म्हणून x बरोबर बघा आता या ठिकाणी 1 ही जी संख्या आहे तिचा छेद 1 आहे. म्हणून दोन्हींचे छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करणार आहोत. 1 × 15 15 वजा 1 × 11 11 छेद 15. म्हणून x बरोबर 15 वजा जर 11 केले तर उत्तर मिळालं 4 छेद 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं वांग्यांची लागवड 4/15 भागात झाली. या ठिकाणी आपल्याला वांग्यांची लागवड किती भागात झाली ते शोधून काढायचं होतं. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे वांग्यांची लागवड 4/15 भागांमध्ये झाली. तिसरं उदाहरण आहे. संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल. बघा आता या ठिकाणी संदीपने एका रिकाम्या हौदामध्ये 4/7 भाग पाणी भरले. त्याच हौदामध्ये रमाकांतने 1/4 भाग पाणी भरले. नंतर उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला त्या हौदामध्ये असलेले पाणी आपल्याला शोधून काढावे लागेल. म्हणून या ठिकाणी लिहिणार हौदातील एकूण पाणी बरोबर हौदातील एकूण पाणी बरोबर. बघा रिकाम्या हौदामध्ये संदीपने 4/7 एवढे पाणी भरले. त्याचबरोबर रमाकांतने 1/4 पाणी भरले म्हणून आपण त्या दोन्ही नंबरची बेरीज करणार आहोत. परंतु उमेशने त्यातील पाणी बागेतील झाडांना दिले. म्हणजे हौदामधील पाणी या ठिकाणी आपण झाडांना देत आहोत. म्हणजे हौदातील पाणी आपण खाली करत आहोत. म्हणून या ठिकाणी वजा 3/14 होणार. बघा या ठिकाणी संदीपने एका रिकाम्या हौदात एवढे पाणी भरले.
नंतर रमाकांतने एवढे पाणी भरले म्हणून दोघांची आपण बेरीज केली आणि उमेशने त्यातील एवढे पाणी झाडांना दिले म्हणून या दोन्ही पाण्यामधून एवढे पाणी हे वजा होणार। आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला हे सोडवून घ्यावं लागणार आहे। बघा या प्रकारे या ठिकाणी सुरुवातीचे जे दोन अपूर्णांक आहे त्यांचा छेद समान नाहीये म्हणून काय करणार आपण तिरकस गुणाकार करून त्यांचा छेद समान करून घेणार आहोत। 4 गुणेला 4 छेद 7 गुणेला 4 अधिक 1 गुणेला 7 छेद 4 गुणेला 7 वजा 3 छेद 14 बरोबर 4 चौक 16 छेद 28 अधिक 1 7 7 छेद 28 वजा 3 छेद 14। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा छेद सारखा आहे म्हणून अंशांची आपण बेरीज करणार। या ठिकाणी 16 अधिक 7 23 छेद 28 वजा 3 छेद 14। बघा आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही अपूर्णांकांचे छेद सारखे नाहीये परंतु या ठिकाणी संख्या आहे 28 या ठिकाणी आहे 14 तर बघा या प्रकारे करणार 23 छेद 28 वजा आता या ठिकाणी 3 छेद 14 संख्या आहे 14ला जर 2ने गुणलं तर 28 बनतील म्हणून 3ला सुद्धा 2नेच गुणणार बरोबर 23 छेद 28 वजा 6 छेद 28। बघा आता दोन्ही संख्यांचा छेद आपल्याला समान मिळालेला आहे म्हणून या ठिकाणी आपण अंशांची वजाबाकी करणार आहोत 23 वजा 6 छेद 28 बरोबर या ठिकाणी 23 वजा जर 6 केले तर या ठिकाणी संख्या शिल्लक राहिली 17 छेद 28। आता या ठिकाणी हौदातील पाणी किती ते आपल्याला मिळाले म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून हौदातील पाणी बरोबर हौदातील पाणी बरोबर 17 छेद 28 हे आपल्याला मिळाले परंतु हौदाची क्षमता या ठिकाणी दिलेली आहे 560 लिटरची। आपल्याला लिटरमध्ये किती पाणी शिल्लक राहिले ते शोधून काढायचे आहे म्हणून या प्रकारे लिहिणार म्हणून हौदातील एकूण लिटर पाणी बरोबर 17 छेद 28 गुणेला 560 कारण 560 ही त्या हौदाची पूर्ण क्षमता होती म्हणून 17 छेद 28ला 560 ने आपण गुणला आहे। बघा या प्रकारे या ठिकाणी काय करायचं आहे 28 एक 28 28 दुनी 56 28 0 जा 0 म्हणजे या ठिकाणी संख्या शिल्लक राहिल्या 17 गुणेला 20 म्हणून करणार गुणाकार 17 गुणेला 20 बरोबर 17 दुनी 34 म्हणजे 340 लिटर। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं हौदातील एकूण लिटर पाणी बरोबर 340 लिटर। अशा प्रकारे या ठिकाणी हा तिसरा प्रश्न सुद्धा आपण सोडवलेला आहे। अशा प्रकारे आज आपण सराव संच 10 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।